सोन्याचे दर होणार 62,000 रुपये। होय, हे खरं आहे। गेल्या काही दिवसात सोन्याचे दर सातत्याने कमी होताना पाहायला मिळत आहेत। आता सोनं 70,000ला येऊन पोहोचलंय। 76,000वरून 70,000वर एवढी मोठी घसरण झालेली आहे। इथून पुढेही ही घसरण सातत्याने होण्याचा अंदाज आहे। हे अंदाज कोणी वर्तवलेत आणि का वर्तवलेत हे संपूर्ण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून। या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर सध्या मार्केटची स्थिती काय आहे? सध्या सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होताना पाहायला मिळते। सोन्यावरील ड्यूटी कमी करण्यात आली आणि 76,000वरील सोनं येऊन पोहोचलं 71,500वर। यानंतर पुन्हा एकदा घसरण झाली आणि सोनं आलं 70,000वर। अनेक जण आता सोन्यात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत, कारण गेल्या वर्षी सोनं 25% वाढलं होतं। आताही हे घडू शकतं का? तर सध्या तरी सरकार सोन्याच्या किमती वाढू देण्याच्या मानसिकतेत नाही। जागतिक बाजाराचा विचार केला तर चीन तसेच भारतासोबत अनेक देशांनी अद्याप सोन्याची खरेदी केलेली नाही। गेल्या वर्षी या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी झालेली होती। सध्या झालेली दरात घसरण ही केवळ ड्यूटी कमी केल्यामुळे झालेली आहे। म्हणजे सरकारला जाणारे जे पैसे होते ते कमी झाले, पण प्रत्यक्षात सोने या धातूच्या किमती कमी झालेल्या नाहीत। तर आता येत्या काळात मार्केट कसं राहील याच्याबद्दल काही कंपन्यांची मतं पाहूयात। HDFC सिक्युरिटी प्रमाणे सोनं 65,000पर्यंत येत्या काळात खाली येऊ शकतं। तर SMC ग्लोबलच्या रिसर्चनुसार हे दर 66,000पर्यंत खाली येतील। पिराडाइज कमोडिटी आणि केडिया कमोडिटीनुसार हे दर 62,000पर्यंत खाली येणार असल्याचं सांगितलं जातंय। तर दर वाढतील कुठपर्यंत? तर येत्या काळात सोन्याचे दर 75,000 ते 78,000पर्यंत वाढणार असल्याचं सांगितलं जातंय। पण हे दर हा उच्चांकी दर सोनं कधीपर्यंत गाठेल? तर सोन्याच्या दराचा इतिहास पाहिला तर एकदा एक रॅली येऊन गेली की पुढचे 1 ते 2 वर्ष सोनं हळूहळू अपडाऊन होत राहतं, म्हणजे त्याच रेंजमध्ये राहतं, जसं 2020-22 मध्ये घडलं होतं। या काळात सोनं एकाच रेंजमध्ये पाहायला मिळालं। तर या कंपन्याच्या रिसर्चनुसार अजून काही काळ गुंतवणुकीसाठी थांबलेलं चांगलं ठरेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।